नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असा मिक्स पराठा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा लाल भोपळा घेतलेला आहे आणि त्याच्या पाठीमागची पार्ट असते ना काळीवाली ती काढून बघा अशा पद्धतीमध्ये खिसून घेतलेला आहे। फक्त हे घेतलेला एक छोट्या आकाराचा एकदम बटाटा तो शिजवून बघा असा खिसून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये जे घेतलेला आहे ना एक हिरवी मिरची, अर्धा इंच आलं आणि एकच लसणाची पाकळी घेतलेली आहे। थोडंसं गाजर घेतलेलं आहे, ते पण साल काढून मी खिसून घेतलेलं आहे। कोथिंबीर आणि घेतलेला आहे अर्धा कांदा छोट्या आकाराचा। आता हे काय करूया, मिक्स करूया, एक जागी आपण करून घेऊया। तर आपण याच्यामध्ये मिरची कमी टाकली त्यामुळे मिरची पावडर टाकायची एकदम थोडीशी, जशी तुम्हाला तिखट पाहिजे नाही टाकली तरी चालेल, नुसती हिरवी मिरची टाकली तरी चालेल, नाहीतर नुसती लाल मिरची जरी टाकली तरी पण चालेल। जिरे धने बघा असे दरदरे कुटून घेतलेले, छोटा अर्धा चमचा घेतलेला आहे। एकदम थोडंसं मी चाट मसाला टाकणार आहे, चवीप्रमाणे टाकायचे। याच्यामध्ये मीठ आणि हे काय करायचे आपल्याला मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून घेतलेला आहे। एका मुलांना अशी कमेंट केली होती की लाल भोपळ्याचा आपण पराठा करू शकतो का, तर नुसता लाल भोपळा जरी आता हे जे घेतलंय ना ह्याच्या जागी नुसता लाल भोपळा जरी घेतला तरी चालेल, बाकीचं कसं गाजर वगैरे बटाटा वगैरे जरी तुम्ही नाही घेतला तरी पण चालू शकतं। तर हे मिक्स करून घ्यायचं। हे कसं माहिती आहे का, कालवलं की लगे बनवायला घ्यायचे। त्यासाठी घेतले बघा गव्हाचं पीठ आणि मोठा गोळा घेतलेला आहे। आता ह्या गव्हाच्या पिठाच्या जागी तुम्ही अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ जरी घेतलं तर चालेल, नुसतं गव्हाचं पीठ जरी घेतलं तर जसं मी मिक्स केले तसं। तर तुम्हाला मी सांगते ह्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स वगैरे असं जर टाकून टेस्टसाठी थोडंसं बटर टाकून जरी मिक्स करून असं जरी तुम्ही कालवून घेतलं तरी पण चवीला एकदम छान लागतं। त्यात थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकावी, जर पराठा करताना वेगळं काहीतरी होतं। तर थोडंसं आपण आता पीठ खाली टाकून घेऊया आणि हे जे आपल्याला काय करायचे, पहिली चपाती लाटून घ्यायचे। मोठी अशी बघा मी चपाती लाटून घेतलेली आहे आणि जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीत। आता ही जी जेवढं केले ना एवढं सगळं मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे। काय होतं, थंडीच्या दिवसात का नाही भूक लागते, तर मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा टिफिनसाठी असं काहीतरी वेगळं, मुलं काय करतात काय काय भाज्या खात नाहीत, तर अशा पद्धतीत जर तुम्ही करून दिले ना तर जरूर खाणार। पाहिजे तर तुम्ही आता ह्याच्यामध्ये ना चीज टाकू शकता, थोडंसं बटरसुद्धा मिक्स करून टाकू शकता, आतून सुद्धा आणि वरून सुद्धा लावू शकता। आता हे काय करायचे माहिती आहे का, भरून कुणाकुणाला येत नाही त्यासाठी अशा पद्धतीत दाखवायचं। तर असं पकडायचं लूज, हे बघा असं, त्यासाठी थोडंसं मोठा करून घ्यायचं। बघा हे अशा पद्धतीत पकडून घ्यायचं सगळीकडून। बघा हे अशा पद्धतीनं सगळीकडून असं करून घ्यायचं। तर आता हे आता मधली बाजू आहे ना ही जाड होते, मग ही थोडंसं आपण ह्याचं काढून घ्यायचं। आता आपण काय केलेलं आहे, सगळं टाकलेलं आहे। मग काय होतं, जास्त प्रमाणात जर टाकलं का नाही तर पराठा जो आहे ना कधी कधी फुटतो। तर बघा हे अशा पद्धतीचं मी मधलं काढून घेतलेलं आहे आणि ह्याला काय करायचं, तर थोडासा पिठाचा हात घ्यायचा आणि आपल्याला असं लाडून हातानं असं दाबून घ्यायचं सगळीकडं, की जेणेकरून ही मधली बाजू जी आहे ना आपली ती जाड नाही झाली पाहिजे। आता हे तुम्हाला दिसत असेल, आता ह्याच्यामध्ये बघा आपण टाकल्यानंतर हवा भरते, तर जसं आपण सरकवल का नाही तशा पद्धतीमध्ये ही हवा कमी होते। तर असं थोडंसं आपण दाबून घेऊया। बघा असं थोडंसं असं दाबत आलं का नाही की बघा असं हवा निघून जाते। नाही तर काय करायचं माहिती आहे का, थोडंसं मग कशानं तरी सुरीनं वगैरे डावचायचं त्याला। हे बघा अशा पद्धतीमध्ये आता घ्यायचं आपल्याला खाली थोडंसं परत पीठ आणि मधली बाजू आपण जेवढी जाड होती ना तेवढी बघा अशी करून घेतलेली। आता पहिलं आपल्याला काय करायचं माहिती आहे का, हलक्या हातानं, कारण गच्च भरलेला आहे बघा, असं लाटून घ्यायचं, फिरून फिरून लाटायचं। हे बघा हे दिसत असेल, असं जास्त भरल्यानंतर कधी पण पराठे लक्षात ठेवायचे फाटले जातात, साईटून बाहेर येतं, दुसरं काय होत नाही, त्यासाठी हलक्या हातानं करायचं। बघा सगळ्या साईटून बघा मी असं मस्त असं लाटून घेतलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल कोपऱ्यापर्यंत आपला हा जास्त भरल्यामुळे बघा सगळ्या साईटून आपण हा आलेला आहे। बघा सगळीकडून भरला गेलेला आहे अशा पद्धतीमध्ये। आणि कधी पण असं जास्त भरला की नाही तर पराठा कशाला म्हणतात, जेव्हा आपण जास्त भरतो मग तवा खाताना त्याची चव छान लागते, मस्त असा होतो। बघा सगळीकडून भरला गेलेला आहे, तर अशा पद्धतीने करायचं। कारण तुम्हाला वाटीसारखं करून जर भरायला येत नसेल ना तर असं करायचं, फक्त मध्ये जरा जाड होतं ना तर मध्ये पहिल्यांदाच करायचं। तर हा मधली बाजू आहे बघा, मध्ये सुद्धा आलेलं आहे बघा सगळं। आता आपण ह्याला भाजून घेऊया। तवा ठेवला आहे बघा, आणि हा तवा जे ठेवलेला आहे ना हा लोखंडाचा तवा ठेवलेला आहे। ह्यात काय करणार आहे माहिती आहे का, थोडंसं आपण तेलाची म्हणा तुपाची म्हणा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडंसं बटर लावू शकता, आपण ह्याच्यावर टाकून घेऊया। हे बघा ही आपली मधली बाजू बघा, ही भरलेली आपण काढलेली ती बघ किती मस्त असा झालेला आहे। गॅस आहे मिडियम। आता मिडियम गॅसवर का नाही चांगला खरपूस भाजून घ्यायचा, घाई करायची नाही कधी पण भाजायची पराठ्याला। पराठा जेवढा क्रिस्पी भाजेल ना तेवढा चवीला छान लागतो। असं बघा चांगला हलवून मी खालची साईड भाजलेली आहे, आपण बघूया भाजली का। हे बघा लोखंडाचा तवा आहे ना त्यामुळे मी 1 मिनिटच्या नंतरच बघा ह्याला हलवलेलं आहे।
आता खालच्या बाजूला का नाही चांगला आपण भाजून घेऊ. आता खाली तूप वगैरे काय लावायचं नाही आहे. नॉनस्टिकचा असला का नाही की मग तो तसाच जरी टाकला तर चालतो, पण लोखंडाचा कधी कधी काय होतं चिटकला जातो. तर त्यासाठी बघा थोडंसं मी पहिलंच लावलं, त्याच्यावर लावलं नाही. आता चांगला पहिला आपण भाजून घेऊया आणि नंतर मग त्याला बटर म्हणा, तूप म्हणा, तेल म्हणा, मग लावूया. आता खालची साईड बघा भाजली का बघूया, पलटी करूया. बघा मस्त अशी भाजली, खरपूस अशी भाजलेली आहे. गॅस मिडियमच आहे, गॅस बिलकुल फास्ट करायचा नाही आहे. आता ह्याला वरण आपण लावूया. तूप घेतलेलं आहे, तूप आणि तेल मिक्स घेतलेलं आहे मी. तुम्ही ह्याला बटर लावा, तूप नुसतं लावा. तर खालच्या साईडून पण आपण ह्याला थोडंसं टाकून घेऊया. आणि एकदम आता ना बारीक गॅस करायचा. आता मीडियम केला होता ना, तर बारीक गॅस करायचा आणि बारीक गॅसवर आता आपण ह्याला कडक चांगलं भाजूया. मस्त बघा मी फिरवून असा भाजून घेतलेला, एकदम कडक असा केलेला आहे. खालची साईड आणि वरची साईड पण बघा सगळ्या साईडून भाजली गेलेली आहे. आपण पलटी करूया. बघा हे खालची साईड पण एकदम मस्त अशी भाजली गेलेली आहे. आता ह्याला मी खाली काढून घेते. मस्त बघा झालेला आहे, बघा खाली काढून घेतलेला आहे आणि गच्च असा भरलेला आहे बघा सगळीकडून आणि एकदम मी क्रिस्पी केलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पराठा करू शकता वेगवेगळ्या भाज्या टाकून आणि चवीला एक नंबर लागते. टिफिनला जर एक नेला तरी लहान मुलाला सुद्धा पुष्कळ होईल. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.